छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ले शिवनेरीवरती यावर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शिवभक्तांनी रात्रीपासूनच किल्ले शिवनेरीवरती मोठी गर्दी केली होती। राज्याच्या अनेक भागातून शिवभक्त या ठिकाणी येत आहेत व शिवज्योत प्रज्वलित करून या ठिकाणाहून आपापल्या भागात घेऊन जात आहेत। आपल्यासोबत काही शिवभक्त आहेत। काय सांगाल आपण आज किल्ले शिवनेरीवरून या ठिकाणी शिवज्योत प्रज्वलित करून आपल्या भागात चाललेले आहेत? आम्ही काले आपल्या जुन्नर तालुक्यात एक काले गावातून आलेलो आहे। शिष्यवृत्ती या प्रतिष्ठाना कालेचे आमचे सर्व सभासद आहे। आज आम्ही किल्ल्यावर ज्योत घेऊन आम्ही जुन्नर ते काले ज्योत घेऊन जाणार आहे। खरं तर किल्ले शिवनेरी हे एक प्रेरणास्थान आहे। या ठिकाणाहून अनेकांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे। आपण आज या ठिकाणाहून ज्योत घेऊन जातात, नक्की काय प्रेरणा आपण या ठिकाणाहून घेऊन जातात? ज्योत शिवाजी महाराज ज्योत तर आपण नेतच आहे, पण झेंडे वगैरे याच्यापेक्षा आपण शिवाजी महाराजांचे विचार नेले पाहिजे एवढंच। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य चालवलं। आत्ताचं राजकारणाचं पाहिलं तर राजकारणाची संस्कृती एकदम खालावली आहे। सध्याची राजकीय परिस्थिती आहे राज्यातली, त्यावर आपल्याला काय वाटतं? राजकीय परिस्थिती अशी का आज मराठा आरक्षणासाठी आपले मनोज जरांगे पाटील लढत आहे। त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व सरकारने पूर्ण कराव्या अशी सगळ्या शिवभक्तांच्या वतीने विनंती करतो। या ठिकाणी काही शिवभक्त चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये सहभागी झालेत। काय सांगा, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे आणि किल्ले शिवनेरीवरून ज्योत घेऊन तुम्ही आपल्या गावाकडे निघालेले आहेत? मला तर काही एवढंसं बोलता नाही येत, तरी मी बोलतो। महाराजांचे आपण फक्त बंधन नाही झालं पाहिजे, महाराजांचे विचार घेतले पाहिजे। महाराज तर कोणी पण बनतं आता, फक्त महाराजांचे आदर्श आणि विचार हेच आपण घेऊन चाललं पाहिजे आयुष्यात। खरं तर किल्ले शिवनेरीवरून ज्योत घेऊन जाणारे हे शिवभक्त आहेत। यांचं म्हणणं आहे की आम्ही शिवरायांचे विचार या ठिकाणाहून घेऊन जात आहोत, शिवरायांचे विचार अंगीकारले पाहिजेत असं या सर्व शिवभक्तांचं म्हणणं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, किल्ले शिवनेरी, पुणे।